नमस्कार. माझ्या किचनमध्ये मी सुलभा तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण करणार आहोत उपवासाचे रताळ्याचे काप. कुरकुरीत होतात. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 2 ते 3 रताळे घेतलेले आहेत. मोठे मोठे आहेत. ते आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत 2-3 पाण्याने, कारण माती भरपूर असते रताळ्याला. मी इथे 2 ते 3 पाण्याने रताळे धुवून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने पातळ काप करून घ्यायचे आहेत आपल्याला रताळ्याचे. तुम्ही बघू शकता. पातळ काप करून घेतल्यानंतर ते देखील आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ नॅपकिन घेऊन त्यावर टाकायचे आहेत. एकदम कोरडे करायचे आहेत ते रताळ्याचे काप. आणि आपल्याला इथे 1 ते 2 चमचे राजगिरा पीठ घ्यायचं आहे आणि त्यात चवीप्रमाणे मीठ आणि तिखट टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. मिक्स करून घेतल्यानंतर ते आपण जे स्वच्छ करून ठेवलेले रताळ्याचे काप आपल्याला पिठामध्ये घोळवून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता. मी इथे पिठामध्ये घोळवून घेतलेले आहेत रताळ्याचे काप आणि आपण तवा तापत ठेवलेला आहे. त्यावर अर्धा चमचा तूप किंवा शेंगदाणा तेल तुम्ही टाकू शकता. तवा आपला चांगल्यापैकी गरम झालेला आहे. त्यावर आपण रताळ्याचे काप ठेवून घेऊ आणि 5 मिनिटे फ्राय करून घेऊ. घेतलेले आहेत रताळ्याचे काप आणि इथे 5 मिनिट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. फोर्कच्या मदतीने आपण रताळ्याचे काप उलटून घेऊ आणि दुसऱ्या साईडने पण 5 मिनिटे फ्राय करून घेऊ. तर इथे 5 मिनिट झालेली आहेत. तुम्ही बघू शकता. रताळ्याचे काप दोन्ही साईडने झालेले आहेत. छान कुरकुरीतपणा आलेला आहे त्याला. आपण आता रताळ्याचे काप काढून घेऊ. बघू शकता तुम्ही. रताळ्याचे काप छान झालेले आहेत आपले कुरकुरीत. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर नक्की करून बघा. उपवासच कशाला हवा, आपण एरवीसुद्धा करून खाऊ शकतोच की. आवडलं असेल तर नक्की करा आणि तुमची रेसिपी कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप 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 धन्यवाद.